नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, सिंधूर ऑपरेशन सध्या चालू आहे. काही क्षणासाठी, काही वेळेसाठी ते स्थगित केलेलं आहे. त्याला स्वल्पविराम दिलेला आहे, पूर्णविराम दिलेला नाही आहे. त्या ॲक्टिव्हेट आहे. आता ते सिंधूर ऑपरेशन म्हणजे काय, तर सिंधूर ऑपरेशन काय होतं तर मिसाईल अटॅक. त्याच्या अगोदर एक सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. भूदलाने आतमध्ये जाऊन पाकिस्तानामध्ये जाऊन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर आणखीन थोडंसं वरच्या पट्टीतलं एक ॲक्शन घेतलं गेलं. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे एअर स्ट्राईक केलं गेलं. एअर स्ट्राईक म्हणजे विमानाने आतमध्ये जाऊन त्याने आतंक्यांचं अड्डे उद्ध्वस्त केले होते. आतंक्यांना मारलं होतं, आतंकवाद्यांना मारलं होतं. आता आणखीन एक स्टेप वरती जाऊन भारताने आता मिसाईल स्ट्राईक केलं आहे. मिसाईल स्ट्राईक, आणि ते भारतात राहूनच, भारताच्या आतमधूनच, म्हणजे सीमा उल्लंघन न करता केलेलं स्ट्राईक आहे. आणि ह्या स्ट्राईकला काय नाव दिलं होतं, नामकरण काय केलं होतं तर सिंधूर ऑपरेशन. आता हे सिंधूर ऑपरेशन हे का उल्लेखलं, त्याला नाव का देण्यात आलं हे सर्वश्रुत आहे. पहलगाममध्ये ज्या भगिनींची माता भगिनींची सिंधूर ज्यांनी पुसलं, म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना मारलं गेलं, त्यांच्या पतींना मारलं गेलं, आणि ते सुद्धा धर्म विचारून, हिंदू धर्म विचारून त्यांचे वस्त्र उतरून त्याची शहानिशा करण्यात आली की हिंदू आहेत की नाही, आणि त्यांची हत्या केली गेली. मित्रांनो, एवढंच नाही तर तुम्हाला कुराणबद्दल किती माहिती आहे, कुराणचे किती आयते येतात, असे काही प्रश्न विचारले. एखादी आयत तुम्ही म्हणून दाखवा, असे त्यांनी आग्रह केला. आणि अल्लाहू अकबर असं म्हणत त्यांनी गोळ्या झाडल्या. अशी ती एकंदरीत घटना घडलेली आहे. आणि त्या 27 हिंदूंना ज्या प्रकारे मारण्यात आलं, ते पर्यटक म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून मारले गेले. मित्रांनो, त्यानंतर जे एक ऑपरेशन लॉन्च केलं, ते ऑपरेशन काय होतं तर सिंधूर ऑपरेशन. आणि ह्या सिंधूर ऑपरेशनवरनं आता बऱ्याच ठिकाणी एक मस्करी केली जाते, मजाक केला जातो आहे. आणि त्या मजाकमधून, त्या मस्करींमधून नरेंद्र मोदीजी यांना नाव ठेवलं जाते, नरेंद्र मोदीजी यांना. कारण आता नुकतंच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, काही नेत्यांनी सिंधूर वाटायला सुरुवात केली घरोघरी. ते लक्षात राहावं म्हणून एक प्रतिकात्मक स्वरूपात सिंधूर घरोघरी वाटायला सुरुवात केली. आता ही गोष्ट थोडंसं अतिशयोक्ती झाली भाजपाच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची. तरीसुद्धा ठीक आहे, चला सिंधूर घरोघरी वाटायला सुरुवात केली. याच्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचे विरोधक राहुल गांधी असोत, नेते असोत, कार्यकर्ते असोत किंवा सामान्य जनता असोत, त्यांनी एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. कारण ते नरेंद्र मोदीजींचे विरोधक आहेत, कट्टर विरोधक आहेत. नरेंद्र मोदी जरी शिंकलेत तरी ते का शिंकलेत असा त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होतो. नरेंद्र मोदीजींनी जर उद्या सकाळी पाकिस्तानची तारीफ केली तर त्यांना
त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्याने उद्या जर इस्लामचं जय जयकार केला तरीसुद्धा प्रश्न निर्माण होईल की मोदीजी आता असे काय करत आहेत, इस्लामचा जय जयकार काय करत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदीजींनी काही केलं, कुठलीही घटना केली, कुठलंही कार्य केलं, कुठलंही काम केलं की त्याच्यावरती टिप्पणी करणं हा या विरोधकांचा एक छंदच आहे. आणि या छंदातून एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीला पुढे खेचून आणलं. ते काय म्हणाले नरेंद्र मोदीजींना की एक चुटकी सिंदूर का की कीमत नरेंद्र जी आप क्या जानो. एक चुटकी सिंदूर की किंमत नरेंद्र जी आप क्या जानो. असं का म्हणतायत ते, कारण यशोदाबेन त्यांची पत्नी, धर्मपत्नी, नरेंद्र मोदीजींनी विवाह केला पण त्यांना विवाह करायचा नव्हता आणि त्यांनी तो संसार थाटला नाही. पण याच्यावरती सुद्धा नरेंद्र मोदीजींना ट्रोल केलं गेलं की तुम्ही लग्न करून सुद्धा आपल्या पत्नीला विवाह सुख दिला नाही, संसार सुख दिलं नाही, तिला तिच्या भांगेमध्ये, तिच्या मांगेमध्ये तुम्ही सिंदूर भरलत नाही आणि तुम्ही जगाला सिंदूर वाटायला चालला. अशा टिप्पण्या केल्या गेल्या. अशी विडंबना करण्यात आली, असं विडंबन करण्यात आलं. मित्रांनो लक्षात घ्या. आता मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी आपल्या वैयक्तिक जीवनात काय केलं आहे, काय नाही केलं आहे याच्याशी कोणालाही काही लेणं देणं नव्हतं. पण तरीसुद्धा त्याने असं काही केलं नाही आहे की ज्याच्यामुळं सांसारिक वैवाहिक जीवन बाधित होईल. त्याने आपल्या बायकोला फसवलेलं नाही आहे. त्याने अगोदरच ती गोष्ट अमान्य केली होती पण आईवडिलांच्या जबरदस्तीमुळे त्यांनी ते लग्न केलं होतं. त्यांना लग्न अमान्य होतं, त्यांना लग्न करायचंच नव्हतं. हा इतिहास आहे. मित्रांनो हे जे लोक आता नरेंद्र मोदीजींवरती टीका टिप्पणी करत आहेत, शिंतोडे उडवत आहेत, त्या लोकांनी अगदी प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम राम, एक पत्नी एक वचनी आणि असा जो मर्यादा पुरुषोत्तम राम, एक पत्नी एक वचनी आणि एक वाणी, एकदा बोललो ते बोललो, एकदाच ती वाणी आपल्या मुखातून निघाली, बोललो ते बोललो, एक वचनी, वचन दिलं ते दिलं मग ते मागे नाही, आणि एक पत्नी, अशा मर्यादा पुरुषोत्तम राम त्या प्रभू रामचंद्रांवरती सुद्धा टिप्पण्या केल्या गेल्या. खोटा इतिहास जगासमोर मांडण्यात आला. ज्यावेळी सीतेला ती गर्भवती होती, गर्भावस्थेमध्ये रामाने तिला वनवासात पाठवलं, अशा चित्र रंगवण्यात आलं. म्हणजे प्रभू रामचंद्र हे किती असहिष्णू आहेत. त्यांनी आपल्या गर्भवती पत्नीचा सुद्धा विचार केला नाही. त्याच्या मागचा इतिहास वेगळा आहे, वास्तव वेगळं आहे. थोडक्यात काय तर सीता मातेला आपल्या मुलांना वनातच जन्माला घालायचं होतं. कारण ते जर ह्या सुखसमृद्धीमध्ये, राजवाड्यामध्ये, महालामध्ये मुलं जन्माला आलीत तर त्यांना वास्तव कळणार नाही. कारण तिने जे 14 वर्ष वनवास भोगला होता ना, त्या वनवासाचा परिपाक तो होता. म्हणून त्याची ती एक इच्छा होती. मित्रांनो, आणि ज्यावेळी एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला डोहाळे लागतात आणि ते डोहाळे तिला त्या वनवासाचे लागले होते. म्हणजे त्या वनाचे लागले होते. वनात जाऊन राहण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. हे वास्तव आहे. याच्यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवू, त्याच्यावरती आपण सविस्तर बोलू, पण हे वास्तव आहे. कारण जे वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आहे ते प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला अयोध्यात परतले आणि त्यांनी परत ते साम्राज्य, ते राज्य त्यांनी त्या राज्याच्या
सिंहासनावर ते बसलेत इथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे नाही आहे. पण त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी घुसवण्यात आल्या त्या रामायणामध्ये आणि त्या इतिहासाची माती केली. पौराणिक कथा याचा अर्थ काय होतो? पुरातन. पुरातन म्हणजे इतिहास. पूर्वी त्याला पौराणिक म्हटलं जायचं, आता आपण त्याला इतिहास म्हणतो. हा एवढाच फरक आहे. मग इतिहासामध्ये जे काय होतं, पौराणिक कथेमध्ये जे काय होतं, त्याच्यामध्ये गोलमाल केला गेला, त्याच्यामध्ये भेसळ करण्यात आली आणि जगासमोर मांडण्यात आलं आणि प्रभू रामचंद्रजींना बदनाम केलं. तसंच कृष्ण वंदे जगद्गुरू, आपण काय म्हणतो? कृष्ण वंदे जगद्गुरू. जगद्गुरू, जगाला ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं असे गुरु, अशा या कृष्णांवरती, भगवान कृष्णांवरती सुद्धा लांछन लावण्यात आलं. सहस्त्र नाऱ्या होत्या त्यांच्या, सहस्त्र नाऱ्या. म्हणजे विचार करा तुम्ही, ते कशा संदर्भात होत्या, कशा संदर्भात त्यांनी ते विवाह केला, त्याच्या मागे इतिहास काय आहे, वास्तव काय आहे, पौराणिक कथा काय आहे, हे वास्तव समोर न मांडता, हे वास्तव समोर न ठेवता त्यावेळेला श्रीकृष्णांना हे का करावं लागलं, काय तो प्रसंग होता, काय ती काळ होता, काय तो परिस्थिती होती, स्थिती परिस्थिती काय होती, याचा गांभीर्याने विचार न करता, ते इतिहास समोर न ठेवता फक्त लांछन लावण्यात आलं. आता अशा ह्या दोन महान विभूती यांच्यावरती सुद्धा लांछन लावण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्यांनी जे विवाह केलं अनेक महिलांशी, त्यांच्यावरती सुद्धा, म्हणजे 16 त्यांच्या पत्नी होत्या, त्या 16 पत्नींमुळे सुद्धा त्यांच्यावरती लांछन लावण्यात आलं, इतिहास न वाचता. मित्रांनो, जर बोलायला गेलं तर इतिहास खूप मोठा आहे. अशा महान विभूतींवरती जर लांछन लावण्याचा प्रयत्न केला तर नरेंद्र मोदीजी आताच्या काळातले एक सामान्य व्यक्ती आहे. आणि तसं बघायला गेलं तर ते सर्वसामान्य नाही आहेत, ते महान आहेत. असा एक नेता, असा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभला आहे आणि त्याचं महत्त्व नाही आहे. हे दुर्दैव आहे मित्रांनो. आणि हे महत्त्व आपल्याला कधी कळते? तो इतिहास जमा झाल्यानंतर. आम्ही आता रामायणाच्या गोड कथा गातो, आम्ही त्या महाभारताच्या गोड कथा गातो, श्रीकृष्णाच्या गोड कथा गातो, आता शिवाजी महाराजांच्या गोड कथा गातो आपण. पण वास्तवात ज्यावेळी ते अस्तित्वात होते त्यावेळी त्यांनाही विरोध झालेला आहे. मित्रांनो, असे विरोधक, असे हे देशद्रोही, यांना देशद्रोही म्हणावा याच्या पलीकडे यांचा उल्लेखच नसावा. कारण नसताना एखाद्यावरती लांछन लावणं, एखाद्याला घालून पाडून बोलणं, एखाद्याची इज्जत वेशीवर टांगणं कारण नसताना. आता राहुल गांधी जे मोदींवरती लांछन लावतोय, ह्याचा स्वतःचा विवाह झाला नाही आहे, पण किती स्त्रियांबरोबर त्याचं लंपटगिरी चालू असते, किती स्त्रियांबरोबर त्याचं संबंध आहेत, हे जर सांगायला गेलं, काढायला गेलं तर ह्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हा राहुल गांधी आणि त्यांचे चट्टेबट्टे नेते. म्हणजे विचार करा मित्रांनो, एक चुटकी सिंदूर का मतलब जेवढा नरेंद्र मोदीजींना माहिती आहे तेवढा मला असं वाटत नाही. ज्यांनी विवाह केला आहे आणि जे काय आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत, त्यांनी आपल्या पत्नीबद्दल, आपल्या बायकोबद्दल काय त्यांच्या मनात प्रेमभावना असेल, तिच्याबद्दल काय हे असेल, आदरतिथ्य असेल, परमेश्वराला माहिती. हे जे आपल्या अकलेचे तारे तोडतात ना, मग तो सामान्य असो, नेता असो, प्रवक्ता असो, राजकीय विश्लेषक असो, कोणी असो, त्यांनी जाऊन आपल्या पहिल्या गिरेबांमध्ये झाकायचं. आपल्या खालची जी पायाखालची हे आहे ना, आपल्या बुडाला खाली लागलेली धूळ ती बघायची, दिव्याखालचा अंधार बघायचा. असं मी सरळ सरळ त्यांना आव्हान करतोय. का? दुसऱ्यांवरती चिखल फेकायला सहज सोपं असते, कारण आपलं गटार गंगा व्हायला तोंड उघडलं म्हणजे संपलं ना. का त्या मुखातून गटारगंगाच वाहत असते दिवस रात्र.
नरेंद्र मोदीजींनी ते संसार केला नाही. त्यांनी लग्न करून त्यांनी तो संसार नाही केला. त्यांना तो करायचाच नव्हता, त्यांना ती इच्छा नव्हती. जोर जबरदस्तीने तो लग्न झालं होतं. पण त्यांनी आपल्या पत्नीला वाऱ्यावर नाही सोडलं. मित्रांनो लक्षात घ्या की आजही आपल्या कर्तृत्वावरती आजही उभी आहे. आणि ती पत्नीसुद्धा एवढी श्रेष्ठ आहे की तिने नरेंद्र मोदीजी बरोबर आजही ती प्रामाणिक आहे. आजही तिने दुसऱ्या परपुरुषाशी संबंध ठेवलेला नाही आहे. ना नरेंद्र मोदीजींनी स्त्रीशी संबंध ठेवला, ना त्या यशोदाबेननी परपुरुषाशी संबंध ठेवला. म्हणजे बघा किती पवित्र नातं आहे ते. आता नरेंद्र मोदींच्या मनात काय आपल्या पत्नीबद्दल भाव असतील, काय त्या व्यक्तीबद्दल भाव असतील, पत्नी सोडा, त्या व्यक्तीबद्दल, ते यशोदाबेन त्या व्यक्तीबद्दल काय भाव असतील त्यांच्या उभ्या आयुष्यातून समजून येतात, दिसून येतात. ते जे प्रेम करतायत जनतेवरती, देशावरती, नागरिकांवरती, त्याच्यावरून ते दिसून येते की आपल्या त्या पत्नीवरती, त्या एका व्यक्तीवरती त्यांचं किती प्रेम असेल. पण त्याने तो संसार थाटला नाही. ते ह्या भारताचा, ह्या देशाचा संसार थाटायला गेले. मित्रांनो लक्षात घ्या केवढा मोठा संकल्प आहे. नाहीतर आम्ही आपलं विवाह करतो, मुलं जन्माला घालतो आणि त्या 4 भिंतीमध्ये आपण आनंदी राहतो. दुनिया गेली तेल लावत, समाज गेला तेल लावत. म्हणजे विचार करा आपण किती संकुचित वृत्तीचे आहोत. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, आपण किती महान आहोत? आपण किती आपल्या कुटुंबाच्या बाहेर, आपल्या संसाराच्या बाहेर विचार करतो? याचा विचार कधी केला आहे का कोणी? याचा विचार कधी केला आहे का? आपण कधी समाजाचा विचार केला आहे का? आपण कधी देशाचा विचार केला आहे का? देशातील नागरिकांचा विचार केला आहे का? गोरगरिबांचा विचार केला आहे का? दारिद्र्य रेषेखालच्या जनतेचा विचार केला आहे का? नाही केला आहे. आम्ही फक्त आपल्या अकलेचे तारे तोडतो. आता काय हे सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावरती जायचं, मग यूट्यूब असो, फेसबुक असो, ट्विटर असो, इंस्टाग्राम असो, ह्या सोशल मीडियावरती जायचं, सामाजिक माध्यमांवरती जायचं आणि आपल्या अकलेचे तारे तोडायचे. बस आपलं कर्तृत्वच एवढंच आहे. आपण कर्तृत्व शून्य आहोत. ह्याची तरी काळजी घेतली ना तर असे आपण कोणावरती लांछन लावणार नाही, आपण टीका टिप्पणी करणार नाही, आपण चिखलफेक करणार नाही. एवढं तरी भान राहील. मित्रांनो लक्षात येते का? मी आपण म्हणतोय याचा अर्थ समजून घ्या. बोलायला खूप सोपं आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. किती सोपं आहे ना. एक चुटकी सिंदूर का की किंमत नरेंद्र मोदीजी आप क्या जानो. अरे नरेंद्र मोदीजींना जेवढी त्या एक चुटकी सिंदूरची किंमत आहे ना, तेवढी मला तरी आजपर्यंत दिसला नाही आहे व्यक्ती असा सर्वसामान्यामध्ये. म्हणजे प्रभू रामचंद्रजी, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आपल्या हे महालामध्ये कधी नर्तकी नाचवल्या नाहीत. 16 त्या महिलांबरोबर लग्न केलं, विवाह केलं, 16 पत्नी केल्या, पण त्याने आपल्या त्या महालामध्ये कधीही नर्तकी नाचवल्या नाहीत. असे ते छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे. एवढ्या पत्नी का केल्या म्हणून. त्यांना इतिहास काय कळणार ना, त्याच्या मागे काय कारण होतं, काय वास्तव होतं, काय काळ होता, काय परिस्थिती होती, काय वेळ होती. मग नरेंद्र मोदीजींनी जे काय निर्णय घेतले ते काळ, वेळ, परिस्थितीनुसार घेतले. आणि त्यांनी कधीही आपल्या पत्नीची प्रतारणा नाही केली. आता इतके टीका टिप्पणी केली जाते पण त्यांनी प्रत्युत्तर नाही दिलं ना. त्या यशोदाबेननी ते प्रत्युत्तर दिलं आहे. ते एक शिक्षिका म्हणून मुलांना शिकवते आणि सामान्य जीवन जगते. एवढ्या मोठ्या प्रधानमंत्र्याची पत्नी. म्हणजे विचार करा मित्रांनो, शरम वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे या टीका टिप्पणी करणाऱ्यांना. ते दोघंसुद्धा ह्या देशासाठी त्यांनी आपल्या संसाराची,
आहुती दिली आहे, आपल्या त्या संसाराची आहुती दिली असं म्हणायला हरकत नाही. भले यशोदाबेन, त्या यशोदाबेन स्वतः असं काही सक्रिय समाजसेवेमध्ये त्यांनी ते समाजसेवा करतातच आहेत, पण असं मोठ्या प्रमाणात काहीतरी करतायत असं दिसून येत नाही आहे. पण जे काय त्यांच्या खालीचा वाटा आहे तोही दिसून येतो आहे. आणि तुम्ही नरेंद्र मोदीजींवरती ज्यावेळी लांछन लावताना त्या यशोदाबेनवरती सुद्धा लांछन लावताय, हे विसरू नका. त्या महिलेवरती सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी करताय, त्या महिलेचा सुद्धा अपमान करताय. ती आजही आपल्या पतीशी प्रामाणिक आहे, ती आजही आपल्या पतीशी प्रामाणिक आहे. तिने कुठलीही अपेक्षा आपल्या पतीकडून केली नाही. तिने लग्न केलं, वरमाळा गळ्यात घातली, तिने ते मंगळसूत्र गळ्यात घातलं, ते सिंदूर आपल्या कपाळात भरलं, भांगेत भरलं, अपने मांग सजाई उसने. उसके बाद उसने पलट के नहीं देखा. उस सिंदूर का उसने क्या किया, इज्जत रखी. त्या सिंदूरची इज्जत ठेवली. तशीच नरेंद्र मोदीजींनी सुद्धा कुठल्या महिलेला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नाही. कुठल्याही महिलेला त्या प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये महत्त्व दिलं नाही. त्या प्रकारे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, अशा महान व्यक्तींवरती आपण जर लांछन लावत असू, त्यांच्यावरती अशी शिंतोडे उडवत असू, त्यांच्या इज्जतीला वेशीवर टांगत असू, तर आपल्यासारखा शतमूर्ख, नीच, हलकट कोणी नसणार. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? बरेच दिवस मी ते ऐकतोय, बघतोय फेसबुकवरती, त्या ट्विटरवरती, त्या इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती हे असे हेडिंग लावून व्हिडिओ बनवले जात आहेत आणि नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारले जात आहेत. आणि प्रश्न विचारणारे कोण? तर एक भ्रष्टाचारी, बुद्धिभ्रष्ट, यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, यांची सद्विवेक बुद्धी मेलेली आहे, जो जिवंत असूनसुद्धा एक प्रेत आहे, मृतावस्थेत आहे, यांची या समाजासाठी काही वाटा नाही आहे, समाजासाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे. अशा व्यक्ती प्रश्न विचारत आहेत, म्हणजे किती निर्लज्ज आणि किती हलकटपणा आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? काय म्हणावं आणि काय सांगावं? आपण किती आपल्या पत्नीशी एकरूप आहोत, प्रामाणिक आहोत, त्या आपल्या पत्नीला किती आपण मान सन्मान देतोय, हे कधीतरी आपल्या गिरिबांमध्ये वाकून बघायचं. आपण जरा आत्मपरीक्षण करून बघायचं. आपण महिलांना, म्हणजे पत्नी सोडा, स्त्रियांना, महिलांना किती मान सन्मान देतो, किती त्यांच्या इज्जत ठेवतो, ह्याचाही विचार करायला पाहिजे. आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण किती प्रामाणिक आहोत. मित्रांनो, लक्षात आलं का? दोघंही पवित्र आहेत. त्यांनी त्या पवित्र बंधनाला अपवित्र नाही केलं आहे. मित्रांनो, विवाह एकदाच होतो आयुष्यात. त्यानंतर एखादा विवाह होतो ना, म्हणजे दुसरं लग्न केलं, त्याला लग्न नाही म्हणत, त्याला तडजोड म्हणतात. त्याला मतलब साधणे म्हणतात, त्याला स्वार्थ साधणे म्हणतात. त्याला विवाह म्हणत नाही. विवाह हा आयुष्यात एकदाच होतो आणि ह्या पवित्र बंधनाला या दोघांनी निभावलं आहे. भले ते एका छताखाली, एका घरामध्ये ते राहिले नाहीत, त्यांनी पुढे आपल्या एक पिढीला जन्माला घातलं नाही, तरीसुद्धा ते एकमेकाशी प्रामाणिक राहिलेत, आजही आहेत आणि पुढेही राहतील. त्यांनी त्या पवित्र नात्याला कुठेही डाग लागू दिला नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? त्या पवित्र नात्याला कुठेही डाग लागू दिला नाही. अजूनही ते एकमेकाला पती आणि पत्नी म्हणून मनातून, हृदयातून मान सन्मान देत आहेत. हीच किंमत आहे त्या नरेंद्र मोदीजींना त्या सिंदूरची. हीच किंमत आहे त्या यशोदाबेनला त्या सिंदूरची. हे असे टवाळखोर, हे असे वाचाळ, निर्बुद्ध, बुद्धिभ्रष्ट ते नाही समजू शकत.
कारण त्यांना ते सिंदूरची किंमत नाही समजणार. त्या हनुमंताला सिंदूरची किंमत कळली. सीतेने ज्या वेळेला आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरला रामाच्या नावाने, त्यावेळी हनुमानाने राममय होण्यासाठी पूर्ण सिंदूर आपल्या अंगाला फासला. म्हणजे तो भक्त, तो सेवक हनुमान म्हणजे आपल्या त्या प्रभूसाठी, त्या प्रभूच्या जवळ जाण्यासाठी, रोमारोमात तो राम उतरवण्यासाठी त्याने पूर्ण सिंदूर आपल्या शरीराला लावला. आता अशा हनुमानाला कोण ओळखू शकत नाही. त्याच्यावरती सुद्धा लांछन लावलं गेलेलं आहे. प्रभू रामचंद्रांवरती सुद्धा लांछन लावलं आहे. कोणावरती लावलं नाही आहे. देवतांवरती लांछन लावलेलं आहे. महापुरुषांवरती लांछन लावलेलं आहे. कोणी नाही सुटलेलं, कोणी नाही आहे. कारण ही मनुष्यवृत्ती आहे. मनुष्यवृत्ती नाही, मनुष्य म्हणता येणार नाही त्यांना, माफ करा. अशा लोकांना मनुष्य प्राणी म्हणता येणार नाही. कारण मनुष्य प्राणी हा फक्त द्यायला जन्माला घातलेला आहे. फक्त तो देण्यासाठी जन्माला आलेला आहे, उरबडून घेण्यासाठी नव्हे. पण हे जे आहेत हे कोण आहेत? यांना जनावरसुद्धा म्हणू नयेत. कारण सामान्य जनावरसुद्धा या सृष्टीसाठी, त्या सृष्टीच्या नियमासाठी, त्या सृष्टीच्या कायद्यानुसार जगतो. पण ह्यांना काय म्हणावं? ह्यांना असुरच म्हणावं, ह्यांना अतिरेकी म्हणावं, ह्यांना असुर म्हणावं, ह्यांना अतिरेकी म्हणावं, ह्यांना राक्षस म्हणावं, ह्यांना दानव म्हणावं. त्यांना एखाद्या जानवराचा, एखाद्या प्राण्याचं नाव देणंसुद्धा अहित होईल. त्या प्राण्याचा बदनाम होईल, तो प्राणी बदनाम होईल. म्हणून मी कुठल्या प्राण्याचा उल्लेखसुद्धा नाही केला आहे. असो मित्रांनो, सिंदूर ऑपरेशन हे स्थगित झालेलं आहे. त्याला स्वल्पविराम दिलेला आहे. पूर्ण वाक्य व्हायचं आहे, फुल स्टॉप करायचं आहे. वाट बघा, लवकरच तुम्हाला नवीन बातमी ऐकायला मिळेल. नरेंद्र मोदीजी नक्की देशासाठी काय करत आहेत, नरेंद्र मोदीजी ह्या भारतवर्षासाठी काय करत आहेत, नरेंद्र मोदीजी सनातनसाठी काय करत आहेत, नरेंद्र मोदीजी ह्या जनतेसाठी काय करत आहेत, या देशासाठी काय करत आहेत. लवकरच समजून येईल त्यांची रणनीती, त्यांची व्यूहरचना. वाट पहा, प्रतीक्षा करा. थोडीशी श्रद्धा आणि सबर ठेवा. साईबाबांचे दोन जे मंत्र आहेत, श्रद्धा आणि सबुरी, ही महामंत्र आहेत. ती श्रद्धा आणि ती सबुरी आपल्यामध्ये ठेवा आणि प्रतीक्षा करा. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.